मी डॉक्टर प्रवीण जाधव, प्राचार्य, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे मान्य बाळासाहेब जाधव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय। आमच्या क्विकल फाउंडेशनच्या कोऑर्डिनेटर नूतन जोशी मॅडम, अक्षदा प्रेसिडेंट, मिसबा सेक्रेटरी, रोहन PR डायरेक्टर, वरद कम्युनिकेटिव्ह डायरेक्टर। आमच्या ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाची स्थापना 1958 साली झाली। त्यानंतर संस्थेने अनेक विकास करून ज्युनियर कॉलेजची या ठिकाणी व्यवस्था नव्हती, ज्युनियर कॉलेजची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था केली आणि विद्यार्थिनींना त्या ठिकाणी शिक्षण मिळत नव्हतं। या इथे आजूबाजूला जी कॉलेजेस होती ती खूप दूर अंतरावर होती, त्यामुळे मुलींचं शिक्षण होत नव्हतं आणि मुलींना शिक्षण मिळावं या हेतूनं संस्थेनं 1993 साली बाळासाहेब जाधव कला वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना केली। पाहता पाहता या महाविद्यालयाचा एक चांगला वटवृक्ष तयार झाला आणि 2 वर्षाच्या पूर्वी आम्ही क्विकल फाउंडेशनला अटॅच झालो। सुरुवातीला 20 विद्यार्थ्यांचा क्लब त्या ठिकाणी क्विकल फाउंडेशनच्या मदतीनं आम्ही स्थापन केला। क्विकल फाउंडेशन बरोबर काम करत असताना 2 वर्ष आम्ही चांगलं काम त्या ठिकाणी केलं आणि त्याची चांगली प्रचिती आम्हाला त्या ठिकाणी आली। आमच्या विद्यार्थ्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं कौतुक त्या ठिकाणी झालं। आम्हाला जी 3 मेडल्स आहेत ती गेल्या वर्षी 3 मेडल्स आम्हाला त्या ठिकाणी मिळाली। फक्त बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड हे गेल्या वर्षी आम्हाला आमचं त्या ठिकाणी मिस झालं। यावर्षी देखील आम्ही चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी केलं। 30 वॉरियर्स क्लबची स्थापना आम्ही क्विकल फाउंडेशनच्या मदतीनं SP कॉलेज या ठिकाणी केली। सुरुवातीला आम्हाला असं वाटलं होतं की हे काम आमच्या जमेल की नाही, आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या शाळांमध्ये पोहोचतील, तिथल्या विद्यार्थ्यांकडे बोलतील की नाही ही आम्हाला शंका होती। परंतु आजूबाजूच्या जे शाळा आहेत त्या शाळांच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांनी सगळ्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधून विद्यार्थ्यांबरोबर चांगला संवाद साधला, तिथल्या मुख्याध्यापकांबरोबर चांगला संवाद साधून तिथं चांगल्या पद्धतीने सायबर सिक्युरिटी याविषयी चांगली माहिती त्या ठिकाणी गेली आणि जनजागृती अतिशय चांगल्या पद्धतीने केली। आम्ही जेंडर इक्विटी अंडर तृतीयपंथी लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना सायबर सिक्युरिटी विषयी चांगल्या पद्धतीने गायडन्स केलं। तुमच्या विद्यार्थ्यांनी एखादा महिलांचा कार्यक्रम असेल, एखाद्या कार्यालयामध्ये महिलांचा कार्यक्रम असेल किंवा एखादा लोकप्रतिनिधींचा कार्यक्रम असेल, अशा ठिकाणी जाऊन सुद्धा सायबर सिक्युरिटी विषयी त्या ठिकाणी जनजागृती केलेली आहे। आम्हाला असं वाटलं नव्हतं की हे एवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आम्ही करू असं, परंतु विद्यार्थी सुद्धा फार घाबरत होते। पण विद्यार्थ्यांना सांगितलं आम्ही काही घाबरायचं नाही, आपल्याला जसं होईल तसं आपल्याला हळूहळू ती डेव्हलपमेंट होईल। मग विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने चांगलं काम करून आम्हाला अनेक ठिकाणी नाकारलं गेलं होतं की तिथं आम्हाला परवानगी दिली नाही, पण आजूबाजूच्या शाळेमध्ये जाऊन ज्या पेपरला बातम्या आल्या किंवा युट्यूबला आल्या तर त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं, शाळांनी सुद्धा त्याची दखल घेतली, आम्हाला त्या ठिकाणी इन्व्हाइट केलं आणि आमच्याही शाळेमध्ये येऊन अशा पद्धतीने एक चांगला विद्यार्थ्यांना सुद्धा मोबाईल विषयी जी काही लिंक वगैरे येतात त्या लिंकवर पुढे क्लिक करू नये या संदर्भात विद्यार्थ्यांना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी व्याख्यान दिलं, चांगल्या पद्धतीने जागृती करण्याचा, सायबर सिक्युरिटी विषयी जागृती करण्याचा प्रयत्न केला। क्विकल फाउंडेशनच्या मदतीनं आमच्या विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी अशी की नुसतं काम नाही केलं आम्ही, की त्यांनी आम्हाला आर्थिक मदत देखील केली आणि आर्थिक मदत केली म्हणजे अर्न अँड लर्न ही स्कीम त्यांनी त्या माध्यमातून राबवली आणि विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये चांगल्या पद्धतीनं ज्या पैसे जमा झाले तर काहींच्या पालकांच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू आले की एवढी मदत आम्हाला त्या क्विकल फाउंडेशनच्या मदतीने झाली। त्याची मदत आम्हाला जी फी आहे 30,000 रुपये फी आहे, ती भरणं शक्य नाही अशी फी त्या ठिकाणी भरता आली। तर आमच्या महाविद्यालयात येणारे विद्यार्थी शेतकरी वर्गातले आहेत, शेतकरी आता शेतीमालाला भाव नाही हे सर्व माहीत आहे। अशा परिस्थितीतून इथं विद्यार्थी शिकत आहेत, त्यांची परिस्थिती अतिशय म्हणजे परिस्थिती फारशी चांगली नाही, म्हणजे शिक्षणाला एवढा खर्च करतील अशी परिस्थिती पालकांची नाही। अशा परिस्थितीतून विद्यार्थी आमच्याकडे या ठिकाणी येतात। जवळपास 30 किलोमीटर त्रिज्येतले, हवाई त्रिज्या 30 किलोमीटर असेल अशा परिसरातून ही विद्यार्थी या ठिकाणी येतात। इथं जो अकोला असेल, आमच्या विद्यार्थी अकोला तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, पारनेर तालुका असेल, सर्व शेजारच्या 4-5 तालुक्यांमध्ये जाऊन सायबर शिक्षा फॉर सायबर सिक्युरिटी ही स्कीम या ठिकाणी क्विकल फाउंडेशनच्या मदतीने राबवली आणि क्विकल फाउंडेशनचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की त्यांनी आम्हाला अशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी दिली आणि आमच्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने मोटिवेट केलं। आमच्या महाविद्यालयाचं नाव त्यांनी लौकिक या ठिकाणी केलं। परिसरामधून अतिशय चांगल्या पद्धतीनं कौतुक आमच्या महाविद्यालयाचं होतं, आमच्या या विद्यार्थ्यांचं होतं। मी क्विकल फाउंडेशनला खूप खूप धन्यवाद देतो आणि आम्ही इथून मागे तुमच्याबरोबर होतो
आताही आहोत आणि इथून पुढेही आम्ही राहणार आणि आपण आमच्या महाविद्यालयाला चांगल्या पद्धतीने सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. या क्विखिल फाउंडेशनच्या सायबर शिक्षक व सायबर सुरक्षा या प्रकल्पासाठी जेव्हा टीचर कोऑर्डिनेटर म्हणून काम करण्याची संधी मिळाली क्विखिल फाउंडेशन सोबत, तेव्हा एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की या प्रोजेक्टमध्ये काम करत असताना ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात. स्किल किंवा अकॅडमिक एक्सलन्स सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये असतं, परंतु स्वतःला डेव्हलप करणं, स्वतःतले कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करणं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा जो मुद्दा असतो, यामध्ये कदाचित ग्रामीण भागातले असल्यामुळे या मुलांमध्ये थोड्याशा त्रुटी असतात की ज्या भरून काढणं खरं तर खूप मोठी जबाबदारी असते आम्हा सगळ्या लोकांची. तर त्यामुळे महाविद्यालय आणि विभाग म्हणून काम करत असताना मला क्विखिल फाउंडेशनच्या या प्रकल्पाबद्दल प्रकर्षाने जी गोष्ट जाणवली की या प्रकल्पामध्ये काम करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला, विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन स्किल्स आले, सॉफ्ट स्किल्स आले, विद्यार्थ्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली आणि स्वतःचं मत मांडण्याचं व्यासपीठ त्यांना विद्यार्थ्यांना क्विखिल फाउंडेशनने दिलं की ज्याच्यामुळे कदाचित स्वतःचं मत मांडता येणं, कोणातरी समोर प्रोफेशनली बोलता येणं, स्वतःची मतं व्यक्त करणं, हे सगळं व्यासपीठ क्विखिलमुळे विद्यार्थ्यांना मिळालं. आणि काम करत असताना विद्यार्थ्यांना जो काही मागील 2 वर्षापासून विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल आम्ही सगळेच जण बघतोय, तर त्यांची कॉन्फिडन्स लेवल वाढलेली. आणि मला असं वाटतं वेगवेगळ्या उपक्रमातनं महाविद्यालय हे करतच असतं, पण क्विखिलच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगली संधी या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायला मिळालेली आहे. याबद्दल खरंच मी क्विखिल फाउंडेशनचे आणि सर्वांचे मनपूर्वक आभार पुन्हा एकदा मानते आणि पुन्हा एकदा तुमच्या समवेत क्विखिल फाउंडेशन समवेत पुढील वर्षी सुद्धा याच दमाने, याच उत्साहाने प्राचार्यांसमवेत आम्ही सगळेच जण काम करू असा विश्वास आणि आश्वासन तुम्हाला देते. थँक्यू व्हेरी मच.